विचार प्रवाह म्हणजे बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नज बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानच ऐकतात. टीव्ही गेला, जाऊ द्या, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंड का ताण पैसा तू एक. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादाराक पहा. ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्ष खोट्या टोकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी कुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं, तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. ह्या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेले. पप्या त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो ख्वाक करतो, काय डोंबलं करतो. हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या, आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुखानं झोपाल. आणि एवढी लटकवा, आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं. गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने. ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा. ते बरं झालं, ते लय अवघड झालं. तो गडी गावात जुमानेच कोणला, ते एकटं झाल्यामुळं तेच खड्डे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा. त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. हे पाहायचंच नाही.
फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंडे पाहिजे, असं गोळ्या बिळ्याने यायचं नाही. माया पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू आघ ना, सांभाळ ना. एक तर त्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ताचा जर जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे मायापुरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. तर बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. आता जिरली यांची. आता पार हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वावी सोमठाणं पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले. तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला, पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तुम्हाला बळच पोरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच. आता कशी जिरली? आता का कोंबड्याचा नेतो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम. तो यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोडवो, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशात हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ती आता डायरेक्ट म्हणते मी हा साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय. भरपूर जेवा, लय दिसाला नालायक सापडलाय. हा ना पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग येतात? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. सावध व्हा. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं. इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो टाकलाय कुणाला? मायेला. मूळ कोण येतो? ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं, तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको, तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय? भागवताचा सार हरिपाठ, गाथ्याचा सार हरिपाठ, ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना, तुम्हाला देव व्हायचंय का? काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो.
बायको करीत नाही टिकटॉक पाहतो म्हणजे हे नाही ही तास आहे ए करंट लागला बाळ बाहेर आलं त्याला नाव दिलं हा आत्ता शिक फिट बसले तुम्ही आता मयूर हे नाव दिलं दिल्यानंतर घोटाळा असा झालाय याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत इतरांना कोणाला दिल्या नाहीत फक्त कोणाला त्या माणसाला आहेत एक हात 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 माणसा शाळेत नाही शाळेचं सोडून द्या शाळेत किती शिकू द्या लोक 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे लोकांनी पोरं आणायची कुठून जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला पोरं होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देते नाही एक हात 14 आहे बर का हात त्याला 3 शब्द शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं मग आजच्या पुण्यस्मरणाला 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान एवढंच आहे बाकी काही नाही किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी काय त्यांना घ्या नाही आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं आता आपण केलं ते सांगायचं बाप म्हणला मारली जखम आहे मग आता काय करीन तो लगेच म्हणतो काणी मारा सांगितली म्हणजे उपयोग काय त्याचा एक वाक्य संघ महाराज आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल तेवढंच पुण्य बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही इयर खंदून ठुली पाईपलाईन करून ठुली घर बांधून ठुलं ते माझटले उतारलं त्यांना ते मोटरसायकल उतारलं कुत्र्याला आता ती त्याचा बाप पिसळलेला होता एवढं उताटून गेलं ना यांना फुकाट मिळालं ना सगळं हे जर उसखंडीला लावले असते गावंड्याच्या हाताखाली लावले असते सायपणी खांदा लावले असते ना यांनी वळवळच केली नसती यांना वळवळ का सुचली सगळं फुकट घर आहे यर आहे मोटार आहे बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो त्यानं बरोबर घरं सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले झक मारून ठेवले आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला हिनं द्यायची 100 इथं लई खोडीची हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे तो महिन्याने तो त्याला मी 9वी पासून पाहते एकाच वर्गात होतो आम्ही तो जसा आहे काही जमलं नाही त्याला आता त्या अवलादीला 100 खर्चायला 70ची पल्सर 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात ती अवलाद का आला हरिपट करीत वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात मग त्या अवलादीला माज आला आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली आता घरी नाही करीत त्याला बाप नाही ना इक्यानॉलला सापडेला अवलादी ह्या आता या हरामी